मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता जरांगे पाटील यांचं अंतरवालीमध्ये उपोषण सुरू आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी विशेष म्हणजे ज्या महिला आलेल्या आहेत त्यांचा राग आहे, काय राग आहे आपण त्यांच्याशी बोलूया। ताई मला सांगा, जरांगे पाटील उपोषणाला बसले, जरांगे पाटलांकडे कोणी सरकार यायला तयार नाही, तुमच्या भावना काय आहेत? आमच्या भावना जरांगे पाटलाला इथं यायचं, भेटायचं, बोलायचं, जे आमचा हक्क आहे ते आम्हाला द्यायला पाहिजे, बरोबर आहे। आम्ही भांडणार नाही, शिवीगाळी देणार नाही। तुम्हाला शिवीगाळ्याचं याद नव्हते, आम्हाला किती याद नव्हते। ही पब्लिक काय करती रोज रोज, मग त्यांनी यायला पाहिजे नाही तर मग आता लोक काय केलं त्यांनी मुंबईमधून जर वापस नसते आले तर आता बी आम्ही यांच्या दारात जाऊ शकतो। जरांगे पाटलांनी उपचार घेतले पाहिजे का, तुम्हाला काय वाटतं? उपचार घ्यायला पाहिजे त्यांनी, पण घ्यायला नाही ना, आता ते काय करणार आहे। मी 5 दिवसाचा उपास धरला, त्यांनी काही पाणी प्यावा, काही अन्न खावा, बरोबर आहे। मी न्यूज पाहते रोज, माझी नात आहे घरी 4 वर्षाची, ती पण म्हणली तुला साडी घातली, माझं भगवा कलर दिसला आणि रडा लागली ती म्हणे तू चालली ना म्हणे मम्मी मला पण यायचंय जरांगे पाटलाला भेटायला। म्हणलं मी चालले नाही, खोटं बोलले मी तिच्या संग आणि इथं आले, माझी नात घरी रडती, मला रस्त्याने 2 फोन आले, तू गेली मला घरी। या महिलांच्या भावना आहेत, उपवास पकडले, जरांगे पाटलाची तब्येत चांगली, उपवास पकडले। आपल्यासोबत काही महिला आहेत, ताई जरांगे पाटलाचं उपोषण आहे, चिंता वाटते, महिला त्यांना विनंती करतायत पाणी घ्या, उपचार घ्या, काय सांगा? पण आता किती दिवस चालणार आहे? खूप दिवस झाले ना सर, आता इतक्या दिवस त्यांनी शांततेत घेतलं आणि शांततेत चाललेलं आहे सगळं आणि त्यांच्या स्वभावामुळे हे सगळे लोक आज येतात इथं। कशामुळे येतात? ते आज आमच्या सगळ्या समाजासाठी चाललं आहे, त्यांच्या एकट्यासाठी नाही चाललेलं आहे। तर सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे, मला असं वाटतंय। आणि आज बघा त्यांची अवस्था काय आहे आज, आणि आता सगळ्या पुरुष लोकांनी आंदोलन केलं, आता आम्ही सगळ्या महिला मिळून जर मुंबईपर्यंत आलो मग काय करतं सरकार? आमची ही इच्छा आहे की आता महिलांनी जागृत व्हावं। महिला वर्ग इथं संपूर्ण राज्यातून आलाय, तुमचा राग आहे, सरकारवर राग आहे, परंतु जरांगे पाटला उपचार घेतला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? हो, जरांगे पाटला दादांनी तो उपचार घ्यायलाच पाहिजे, त्यांनी पाणी तरी कमीत कमी प्यायला पाहिजे। पण आज ते कुणासाठी, तर आमच्यासाठी पाणी वगैरे पेत नाही। हे सरकारला त्याची दखल वाटायला पाहिजे ना काहीतरी, त्यांना कमीत कमी पाणी नाही। अरे ह्या सरकारला पाणी नाही, यांना जर ठेवा ना, यांना म्हणा 2च तास बिना पाण्याचं राहून बघा काय वाटतं म्हणा। आज दादा 5 दिवस झाले बिना अन्न पाण्याचे इथं, कमीत कमी 2 थेंब पाणी तरी त्यांच्यात जायला पाहिजे हे आम्हाला वाटतं, पण दादा घेत नाहीत। ते कुणासाठी, तर फक्त आमच्यासाठी आहे, आम्हाला न्याय मिळावा। आमच्यावर तितक्या दिवस झाले अन्याय होत आहे, याचं काही सरकारला वाटत नाही। सरकार आहे कुणाच्या जीवावर, तर आमच्या मराठ्यांच्याच जीवावरती आहे। आम्ही जर नाहीच मतदान दिलं तर काय करणार आहे सरकार, हेच सांगणं आहे। आणि आत्तापर्यंत दादांनी शांततेत घेतलं, हे शांततेतच व्हावं असं जर वाटत असेल तर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, दादांवर उपचार व्हावेत, दादांना। आम्ही आता कुणाचाही विचार करणार नाही। आजपर्यंत मुंबईला आतापर्यंत सगळे आमचे भाऊ पुढे होते, पण आता आम्ही बहिणी सगळ्यांनी मिळून जर समोर आलो तर लेडीज समोर आल्यावरती काय असतं हे तर माहीतच आहे। नक्कीच या ताईंचा राग आहे सरकारवर। ताई बोला, एक मिनिट काका तुम्ही बोला। आता अशोक चव्हाण तिकडे गेले, फक्त या पक्षातून त्या पक्षात नसते वाढणार आणि उड्या मारून राहिले काय? इथं उड्या मारून दाखवा म्हणा, खऱ्या बापाच्या पोटच्या असताना तर इथं उडी मारवा, माहिती का? आणि छगण्याला म्हणा तू इथं टीका करायच्या नाही, त्या बांग्याला म्हणा तू इथं यायचं, त्याला हिम्मत जिगर लागत, जिगर इथं यायचं म्हणलं की एवढ्या पब्लिक पुढे यायचं ना आम्हाला नाव ठेवायचं, माहिती का? खास बापाच्या पोटच्या समजून आल्या गेल्याचेच मग ते तोंडाला त्या बांग्याला म्हणा इथं बांग्याला चपला काढीन, चपला कशाला म्हणतात? चपलाशिवाय पर्याय नाही त्यांना आता। आणि इथं नाही जर आले तिथं जायचं सगळ्यांना, तिथं लोक लावून चाव्या आमच्या हातात घ्यायच्या, माहिती का? आमच्या माणसं दिसानं त्यांना माणूस किती दिवसाचं पडलं। हे लोक तळ करून इथं येऊ लागले, त्या भाऊला बोलू लागले, भाऊ 24 तास झोपेल, त्यांचं काय आतमध्ये काय नाही, रक्त निघू लागलं, बरोबर आहे। त्या दिवशी आमची गल्लीतल्या बायका सुद्धा जेवल्या नाही। मी संभाजीनगर मधून आले, पुंडलिक नगर मधून 9 नंबर गल्लीमधून, त्यांना आखली पाहिजे ना। नक्कीच आपण बघू शकतो की महिलांच्या तीव्र भावना आहे, जरांगे पाटलांना जे उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाची दखल सरकारने घ्यावी अशी त्यांची एक विनंती आहे आणि एक राग पण आहे। कॅमेरामॅन अमित सह संजय सर्वोदय TV9 मराठी अंतर्वली सराठी जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।